असेच कीर्तन आणि अभंगाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रंग कीर्तनाचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. रामकृष्ण हरी. ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. तुकोबरया म्हणतात देवा, हे ज्ञानोबरया की जीवनामध्ये असा बाप असावा, जगी ऐसा बाप व्हावा. म्हणून ऐका, कैसा बाप व्हावा हा प्रश्न आहे. म्हणून जगामध्ये असे काही बाप आहेत, मी त्यांचं स्वरूप आपल्या पुढे मांडतो. ऐका. एक बाप आहे, तो शरीरानं सामर्थ्यवान आहे, शरीरानं ताकदवान आहे. तो एक बाप आहे. आपल्या दृष्टीनं पहिलवान समजा, बॉडी बिल्डर समजा, एक बाप आहे, शरीरानं सामर्थ्यवान आहे. दुसरा बाप आहे, पैशानं सामर्थ्यवान आहे, श्रीमंत आहे, तो पैशानं सामर्थ्यवान आहे. तिसरा बाप आहे, तो सत्तेनं सामर्थ्यवान आहे. कशानं? सत्तेनं सामर्थ्यवान आहे. मग तो राजा असेल किंवा ज्याच्या हातात सत्ता आहे, ती लोक सत्तेनं सामर्थ्यवान आहे. चौथा बाप आहे, तो ज्ञानानं सामर्थ्यवान आहे, ज्ञानानं सामर्थ्यवान आहे. आणि पाचवा बाप आहे, तो पुण्यानं सामर्थ्यवान आहे, पुण्यानं सामर्थ्यवान आहे. म्हणून ऐका, जर शरीरानं सामर्थ्यवान बापाच्या पोटी जन्माला आलो तर आपण शरीरानं सामर्थ्यवान होऊ. आपल्या वडिलांनी जर तालीम केली असेल, पहिलवानकी केली असेल, तर बापाला वाटतं माझ्या मुलानं सुद्धा तालीम केली पाहिजे, माझ्या मुलानं सुद्धा शरीर सौष्ठव केलं पाहिजे, शरीर बलवान केलं पाहिजे, कारण बाप शरीरानं सामर्थ्यवान आहे. जर श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आलात, पैशानं श्रीमंत असणाऱ्या, सामर्थ्यवान असणाऱ्या बापाच्या पोटी जन्माला आलात, तर त्याही बापाला वाटेल माझ्याही मुलानं कमवलं पाहिजे, पैसे कमवले पाहिजेत, माझाही मुलगा श्रीमंत झाला पाहिजे. पण पुढचं वाक्य ऐका, सत्तेनं सामर्थ्यवान असतील तर सत्तेनं सामर्थ्यवान असलेल्या बापालाही वाटतं माझ्याही मुलानं सत्ता मिळवली पाहिजे, माझ्याही मुलानं पद मिळवली पाहिजेत. नव्हे नव्हे बरेच बाप आपल्या मुलाला पदावर बसवण्यासाठीच प्रयत्न करतायत. मला सांगायचंय काय, बाप सत्तेनं सामर्थ्यवान असेल तर त्याला वाटतं माझ्या मुलानंही सत्तेनं सामर्थ्यवान व्हावं. पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे की जर बाप ज्ञानानं सामर्थ्यवान असेल तर बापाला वाटतं माझ्या मुलानं शरीरानं सामर्थ्यवान नाही झालं तरी चालेल, बापाला वाटतं माझ्या मुलानं पैशानं सामर्थ्यवान नाही जरी झालं तरी चालेल, बापाला वाटतं माझ्या मुलानं सत्तेनं सामर्थ्यवान नाही जरी झालं तरी चालेल, पण बापाला वाटतं माझ्या मुलानं ज्ञानानं सामर्थ्यवान व्हावं, ज्ञानानं सामर्थ्यवान व्हावं. का? त्याचं कारण आहे. ऐका, तुम्ही शरीरानं सामर्थ्यवान झाला, पैलवान झाला, बॉडी चांगली ठेवली, तर तुम्ही काय व्हाल? बॉडीगार्ड व्हाल. बॉडीगार्ड व्हाल. कुणाचे? पैशावाल्याचे. कुणाचे बॉडीगार्ड व्हाल? पैशावाल्याचे. तुम्ही पैशानं श्रीमंत झाला तर तुम्ही काय व्हाल? तर सत्ताधीशाच्या खालचे लोक व्हाल. पैसा तुमच्याकडे किती जरी असला तर अंबानीला सुद्धा सत्तेपुढे झुकावं लागतं, हे माहिती आहे ना. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. म्हणजे शरीरानं सामर्थ्यवान पैशापुढे झुकतो, पैशानं सामर्थ्यवान सत्तेपुढे झुकतो, आणि सत्तेनं सामर्थ्यवान ज्ञानापुढे झुकतो. सत्ता कितीही मोठी असली,
सत्ता कितीही ताब्यात असली, परंतु ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे विद्वत्ता आहे, म्हणून भारत देशामध्ये सर्वश्रेष्ठ सत्ता नाही आहे, न्याय आहे. हा. म्हणून बापाला वाटलं नाही माझा मुलगा पैलवान व्हावा, बापाला वाटलं नाही माझा मुलगा श्रीमंत व्हावा, बापाला वाटलं नाही माझा मुलानं सत्ता मिळवावी, मग बापाला वाटलं माझा मुलगा ज्ञानवान व्हावा, एवढा ज्ञानवान व्हावा की या देशामध्ये ज्ञानाला किंमत आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराया सांगतात, ज्या वेळेला, म्हणून या अभंगाची थोडीशी पूर्वपीठिका मी आपल्या पुढे मांडतो. काल जगद्गुरु तुकोबरायांचा बीजे उत्सव झालाय. हे तुकोबराया ज्ञानोबराया नावाच्या संतांच्याकडे आळंदीला येतात. या तुकोबरायांना 2 मुली आणि 2 मुलं, भागीरथीबाई आणि गंगाबाई. मुलं नारायण आणि विठ्ठल आणि महादेव आहेत. असे 4 मुलांचे पिता असणारे तुकोबराया आळंदीला येतात, ज्ञानोबरायांपुढे हात जोडतात. त्यावेळेला ज्ञानोबरायांच्याकडं बरच काही मागणारी मंडळी आलेली आहेत. कुणी ज्ञानोबरायांना म्हणतं मला श्रीमंत बनवा, कुणी म्हणतं सामर्थ्यवान बनवा, कुणी म्हणतं सत्तावान बनवा, कुणी म्हणतं ज्ञानवान बनवा, असं प्रत्येक जण मागत होतं. त्यावेळेला ज्ञानोबरायांनी विचारलं, तुकोबा तुम्हाला काय पाहिजे? त्यावेळेस तुकोबराया म्हणाले की ज्ञानोबराया मला तुमच्या समोर मागायची, सगळ्यांसमोर मागायची लाज वाटते, माझं प्रायव्हेट मागणं आहे, माझं गुप्त मागणं आहे. त्यावेळेला ज्ञानोबराया म्हणाले ही सगळी आपलीच मंडळी आहेत, ही सगळी घरचीच लोक आहेत, बाहेरचं कुणी नाही आहे. मग काय करा, मागा ना सगळ्यांच्या देखत, मग सगळ्यालाही कळू द्या काय मागायचं असतं. त्यावेळेला तुकोबराया म्हणाले मला मागायची लाज वाटते पण मागून जातो. ज्ञानोबराया मला बाप व्हायचंय. सगळे हसायला लागले. एक उदाहरण देऊन जातो. आम्ही ज्या वेळेस कॉलेजमध्ये शिकत होतो, शहराच्या ठिकाणी कॉलेजमध्ये शिकत असताना 11वीचा पहिला दिवस असतो. त्यावेळेला मुलांना परिचय विचारला जातो. तुमचं नाव काय, 10वीला किती मार्क पडलेत, वडील काय करतात आणि पुढे काय व्हायचंय, फ्युचर मध्ये तुम्हाला काय व्हायचंय विचारलं जातं. मग मुलं सांगत राहतात. पण काही शहरामध्ये बिघडलेल्या बापाची बिघडलेली मुलं, एक महाग मुलगा बसलेला होता, सत्ताधीशाचा मुलगा होता, कॉलेज ताब्यात होतं. मॅडमनी विचारलं त्याला तुला काय व्हायचंय? त्यावेळेला तो म्हणाला मला बाप व्हायचंय. सगळे हसले. मॅडमनी सांगितलं बाहेर निघ. पण मला उदाहरण दिलंय मी ते. आज तुकाराम महाराज ज्ञानोबरायाला म्हणतात मला बाप व्हायचंय. त्यावेळेला मॅडमनी सांगितलेलं वाक्य बाप होण्यासाठी कॉलेजमध्ये यावं लागत नाही, लग्न करावं लागतं. पण हे वाक्य चुकीचं आहे. बाप होण्यासाठी ज्ञानच घ्यावं लागतं. ज्ञान घेतलं आणि बाप झालो. म्हणून आम्हाला लहानपणी शाळेमध्ये आपण आपली मुलं वाक्य म्हणतात, अडाणी बाप जगाला ताप. जर लोक शिकली असती, फार परिस्थिती बिकट आहे, शहराची थोडीफार असेल, शिकलेली लोक तिथं असतात, परंतु खेड्यात तर जरा कमी शिकलेली लोक असतात. परिणाम असा आहे समजावण्यातच दिवस जातात. ज्ञानी लोकाला जास्त समजावावं लागत नाही, तर म्हणलं की ताक कळत. म्हणून बाप व्हायचंय पण ज्ञान घेऊन व्हा. तुकोबरायाला ज्ञानोबरायांनी विचारलं तुम्हाला बाप व्हायचंय ना, तर तुम्हाला कसं बाप व्हायचंय? त्यावेळेला तुकोबरायांनी ज्ञानोबरायाला सांगितलं जगी आईसा बाप व्हावा, जगी आईसा बाप व्हावा, जगी आईसा बाप व्हावा, जगी आईसा बाप व्हावा,
येता हरले मामा होता येता हरले मामा जगी आईचा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीचा लावा त्याचा वंश मुक्तीचा लावा त्याचा वंश मुक्तीचा जेही आईचा बाप राहावा त्याचा वंश मुक्तीचा राहावा त्याचा वंश मुक्तीचा राहावा त्याचा वंश मुक्तीचा राहावा जगामध्ये मला असं बाप बनवा की माझ्या मुलाला दुसऱ्याच्या पुढं कधी हात जोडावे लागले नाही पाहिजेत त्याचा वंश मुक्ती सदावा मुक्ती म्हणजे काय हो कोणावर अवलंबून न राहणं मुक्ती म्हणजे काय कोणावर अवलंबून नाही राहावं लागलं पाहिजे मग मी मगाच सकाळी सांगितली शरीरानं सामर्थ्यवान पैशावर अवलंबून आहे पैशानं सामर्थ्यवान सत्तेवर अवलंबून आहे सत्तेनं सामर्थ्यवान ज्ञानी लोकांवर अवलंबून आहे विद्वान लोकांवर एज्युकेटेड लोकांवर अवलंबून आहे कोण सत्ता ह्यांना लय येतंय का आता अंगठा पण मोठी मोठी पदावर बसले वाचायला सुद्धा त्यांना येत नाही मग हे ज्ञानी लोक त्यांना सांगतात काय बोलायचं ते बोलायचं सुद्धा माहिती नाही मग सत्ता कोणाच्यावर अवलंबून आहे ज्ञानी लोकांच्या आणि म्हणून ज्ञानी कोणावरच अवलंबून नाही ज्ञानी सत्तेवर अवलंबून नाही ज्ञानी श्रीमंतीवर अवलंबून नाही ज्ञानी सामर्थ्यावर अवलंबून नाही कारण शरीरानं म्हणून शरीरापेक्षा बुद्धीचं बळ जास्त आहे शरीरानं जास्त कष्ट करण्यापेक्षा बुद्धीनं जास्त कष्ट केलं की त्रास होत नाही म्हणून जगात शरीरानं कष्ट करणारी माणसं कधीच मोठी नाहीत शरीरानं कष्ट करणारी माणसं मोठी असती तर टोळीवाल्या लोकांचे मोठमोठे बंगले असले असते म्हणून माणसानं शरीरानं मोठं होण्यापेक्षा पैशानं मोठं होण्यापेक्षा सत्तेनं मोठं होण्यापेक्षा ज्ञानानं मोठं व्हावं कारण ज्ञानीच मुक्त असतो ज्ञानी कोणावर अवलंबून नाही उलट ज्ञानावर सगळी अवलंबून आहेत म्हणून तुकोबराया म्हणले ज्ञानोबाराया माझ्या पोटी ज्ञानी मुलगा जन्माला घाला मग ज्ञानोबाराया म्हणले तुम्ही नाही का तुमच्या बापाच्या पोटी ज्ञानी जन्माला आला मग तुमच्याही पोटी आपोआप ज्ञानी मुलगा जन्माला येईल की त्यावेळेस तुकोबरेने सांगितलं नाही 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 माझ्या पोटी ज्ञानी मुलगा जन्माला येईल आम्ही का आमच्या बापाच्या पोटी ज्ञानी जन्माला आलो होय बाप होता ज्ञानी होय बाप होता ज्ञानी करीत आम्ही लागलो ध्यानी करीत आम्ही लागलो ध्यानी होय बाप होता ज्ञानी होय बाप होता ज्ञानी तरी जाई लागलो ध्यानी तरी जाई
ज्ञानी झालो त्याचं कारण सांगतोय. आमचा बाप ज्ञानी होता म्हणून आम्ही ज्ञानी झालोय. बाप जैसा बेटा न कुंभार जैसा लोटा. बाप ज्ञानी होता म्हणून मुलगा ज्ञानी झालाय. एक वाक्य वापरून जाईल. बाप न्याय मागणारा होता म्हणून मुलगा न्याय देणारा झाला. होय बाप होता ज्ञानी. म्हणून ऐकून जा. आपल्याला बाप काय देऊन जातो? वडिलांनी आपल्याला काय दिलंय? पहिली गोष्ट आपल्याला जन्म दिलाय. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आपल्या वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय. दुसरी गोष्ट, आपल्या वडिलांनी आपल्यासाठी हाडाची काड रक्ताचं पाणी करून संपत्ती कमवून ठेवली. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुले कुरवंडे वाळवली. बापानं जन्म दिलाय. बापानं दिलेल्या देहाची किंमत या जगात होऊ शकत नाही. बापानं संपत्ती दिली. तिसरी गोष्ट, बापानं प्रतिष्ठा दिली. बापानं, कारण ज्या वेळेला बाप नावाचा पाया योग्य असतो त्यावेळेला मुलाला त्याच्या प्रतिष्ठेची इमारत करायला कष्ट लागत नाहीत. बाप जर सर्वसामान्य शेतकरी असता तर त्याच्या मुलाला, कारण या जगात असंय, प्रवाहामधून मोड घ्यायला लय कष्ट लागतंय. प्रवाहामधून बाजूला यायला शेतकऱ्याच्या मुलाला एमपीएससी यूपीएससी करायला फार अवघड जात आहे महाराज. पण बाप जर ज्ञानी असेल, बाप जर विद्वान असेल, कारण नॅचरल काय डीएनए आहे, रक्तामध्ये आहे, म्हणून बाप काय देतो. म्हणून मी कोरोनाच्या काळात लोकांना सांगायचो, बाबांनो, कोरोनामध्ये 2 सिच्युएशन होत्या. एक, कोरोना झालेली बरीचशी लोक गेली का त्यांची इम्युनिटी पॉवर नव्हती. आणि 2 लोक अशी होती ज्यांना कोरोना झाला पण ती नीट झाली. एक वर्ग. आणि दुसरा ज्यांना कोरोनाच झाला नाही. एकाला कोरोना झाला पण नीट झाले आणि एकाला कोरोना झालाच नाही. का हो? नीट का झाले आणि कोरोना झालाच का नाही? ही कोणाची पॉवर आहे? डॉक्टरला जाऊन विचारा. ही इज फादर पॉवर. ही बापाची पॉवर आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? अहो, वडिलांना जर शुगर असेल तर मुलाला होते. वडिलांना शुगर असेल मुलाला होते. हा डीएनए आहे. जर मुलाच्यात इम्युनिटी पॉवर आहे तर ही इम्युनिटी पॉवर आमच्या बापाच्या रक्तातलीच आहे. म्हणून आपण सगळे जिवंत आहोत कोरोना मधून. हे सुद्धा आपल्या बापाचीच पॉवर आहे, हे लक्षात ठेवा. हा, होय बाप होता ज्ञानी. म्हणून बाप काय देतो? रक्तामधून गुण देत असतो, डीएनए देत असतो. आणि बाहेरून आलेले गुण, ठसाविता बहु लागती सायास, चुकल्यावर मग घडे नाश. बाहेरून गुण घ्यायला लय वेळ लागतो आणि रक्तातला गुण असला ना त्याला वेळच लागत नाही. म्हणून तुकोबरे म्हणतात, आम्हाला ज्ञानी वगैरे म्हणू नका, आम्हाला मोठे म्हणू नका, आम्हाला विद्वान म्हणू नका. मग आमचा बापच विद्वान होता. होय बाप होता ज्ञानी, तरीच आम्ही लागलो ध्यानी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
त्याचा वंश मुक्ती सदावा पोटा येता हरले पापा ज्ञानदेवा माय बापा होय बाप होता ज्ञानी तरीच आम्ही लागलो ध्यानी पोटा येता हरले पापा ज्ञानदेवा माय बापा तुकोबरेनी स्पष्ट बापाचे उपकार सांगितले म्हणून श्रेय आपल्या मोठेपणाचं श्रेय बापाला देऊन टाकलं आणि मुलांनी द्यावंच बर का. हो बाबा मी विद्वान झालो मी मोठा झालो पण का झालो होय बाप होता ज्ञानी आमचा बाप ज्ञानी होता म्हणून आम्ही ज्ञानी झालो आणि मोठे झालो. श्रेय कुणाला दिलं पाहिजे या जगातलं आपल्या जीवनातलं कोणतंच श्रेय माझं मत आहे देवाला सुद्धा द्यायचं नाही. देवाने काय दिलं देवाला सुद्धा श्रेय द्यायचं नाही. श्रेय या जगात द्यायचंय आपल्या जीवनाचं तर आपला देव म्हणून कुणीतरी म्हटलंय कोणताही नवस न करता पावणारा देव त्याचं नाव बाप आहे. नवस करावे लागत नाही तर म्हणून ऐका आजचा जो ऋण निर्देश सोहळा आहे वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याचा सोहळा आहे याला मी थोडा वेगळा भाव म्हणतो आणि चिंतन सेवा संपवतो की जन्म दिला म्हणून आम्ही उतराई होत नाही कारण जन्म सगळेच वडील देतात. संपत्ती कमवली म्हणून आम्ही उतराई होत नाही. सगळेच बाप आपल्या मुलाला परिस्थितीनुसार पैसे कमवून ठेवतातच. मग कशासाठी उतराई व्हायचंय आमच्या बापानं स्वतः ज्ञान घेतलं आणि आम्हाला ज्ञानी बनवलं म्हणून आम्ही उतराई होतोय याचा अर्थ आहे. याच्यासाठी म्हणून जाता जाता शेवटचं एवढंच सांगून जाईल म्हणजे कोणासाठी जी मुलं कारण इथं बरेचसे बाप आहेत बरीचशी मुलं सुद्धा असतील त्या मुलांना बाप कळाले असतील न कळाले असतील पण या निमित्तानं एकच गोष्ट बापांच्यासाठी ऐका. बरीचशी मुलं सहजच वडिलांना म्हणतात माझ्यासाठी काय कमवलं. बरीच मुलं म्हणतात माझ्यासाठी काय केलं याच्यासाठी ऐका. एकदा कीर्तन सेवेसाठी गेल्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये कीर्तन झालं की आम्हाला काय करतात लोक चहा प्यायला बोलवतात. आता आपला भाग वेगळा आहे जिल्हा वाईज परिस्थिती बदलते मला काही कुणाला दोष द्यायचा नाही पण बऱ्याच ठिकाणी चहा प्यायला बोलवण्याचं निमित्त एवढंच असतं त्यांचं आपल्यावर फार प्रेम नसतं पण त्यांची श्रीमंती दाखवायसाठी लोक बोलवतात. नेलं महाराज एक जणांनी चहा प्यायला गेल्याबरोबर गाडी गेटला गेली गेट आपोआप उघडलं त्याला हात लावावा लागला नाही सेन्सर आहे 5 लाखाचं गेट आहे त्याला ती मोटर आहे आपोआप उघडतंय. गेलो गाडी पार्किंग केली गाडी पार्किंग करण्यासाठी सुद्धा गाडी तापू नये म्हणून ती सिस्टीम केलेली असलं ती. गेलो बंगल्यात गेलो गेल्याबरोबर दाखवायला चालू केलं हा हॉल आहे महाराज हे किचन आहे फोडणी दिली तरी त्याचा तेल वगैरे उडू नये वास येऊ नये म्हणून मशीन बसवलंय. अगदी बाथरूम सुद्धा दाखवायला नेलं म्हणलं ही दाखवायची वस्तू आहे का तो म्हणला महाराज हे नळ आहेत ना नळ याला हात लावावा लागत नाही सेन्सर आहे. दाखवाय चालू केलं अगदी वरच्या मजल्यावर लिफ्ट न नेलं वर सगळं गार्डन केलेलं आहे स्विमिंग पूल केलेलं आहे आणि मग तिथंच बगीचा केलाय तिथंच आम्हाला कॉफी आणली कॉफीही घेतली आणि मग सांगायला चालू केलं महाराज आमच्या बापानं काय ठेवलं नव्हतं. हितनं सुरुवात सांगायची सुरुवात काय मुलांची आमच्या बापानं काही ठेवलं नव्हतं. मग दारू पिऊन पत्ते खेळून सगळं घालवलं होतं हे जे सगळं दिसतंय ना महाराज हे पठ्ठ्यानं कमवलंय. हा 5 कोटीचा बंगला आहे महाराज पठ्ठ्यानं बांधलाय. दारात मर्सिडीज कंपनीची गाडी आहे जिल्ह्यात काही 5-6 गाड्या असतील आपोआप पार्किंग होती गाडी जवळजवळ 1.5-2 कोटी रुपयाची गाडी आहे पठ्ठ्यानं घेतली महाराज. सांगायला चालू केलं वरच्या मजल्यावरून दाखवलं तो टावर दिसतोय ना हायवे रोड दिसतोय ना हो 90 एकर जमीन आहे महाराज बापाची काही नाही पठ्ठ्यानं कमवली. आता 3 वेळा सांगितलं बापाचं काही नाही बंगला पठ्ठ्यानं बांधला. दुसऱ्या वेळेला सांगितलं बापाचं काही नाही गाडी पठ्ठ्यानं घेतली. तिसऱ्या वेळेला सांगितलं बापाचं काही नाही 90 एकर जमीन पठ्ठ्यानं घेतली. माझीही कॉपी पिऊन झाली होती आणि मला काय त्याच्याकडून अपेक्षा नव्हती आणि मी महाराष्ट्रातला एकमेव महाराज आहे. माझं नाव बाप भक्त परायण आहे हरिभक्त नाही. बापाला देव मानणारा माणूस आहे
जन्माला कुणीच कुणाच्या बापाला काय म्हणलेलं अजिबात पटत नाही. हा, मुलानंही स्वतःच्या बापाला कुणीच कुणाच्या बापाला काय म्हणलेलं मला पटत नाही. मग त्या वेळेला मी त्याला म्हणलं, बाबा जमीन पठ्ठ्यानं घेतली असेल, गाडी पठ्ठ्यानं घेतली असेल, बंगला सुद्धा पठ्ठ्यानं बांधला असेल, पण ही पठ्ठ्या तरी बापानं दिलाय ना. ही पठ्ठ्या जर बापानं दिला नसता तर तू काय बंगला बांधतोय, तू काय गाडी घेतोय, तू काय जमीन घेतोय, तू काय आमदार होतोय, खासदार होतोय, महाराज होतोय. बापानं दिलाय हा. म्हणून उपकार कोणाचे मानायचे? बापाचे मानायचे. हेच तुकोबरया अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे मी पोटीचे बाळ, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, तुका म्हणे पोटीचे बाळ, तुका म्हणे पोटीचे माझी पुरवारी, माझी पुरवारी ब्रह्मजी पोटाये हरले बाबा, पोटाये हरले बाबा, माझी पुरवारी, माझी पुरवारी ब्रह्मजी पोटाये हरले बाबा, पोटाये हरले बाबा, ज्ञानदेवा माय बापा, माया बापा, ज्ञानदेवा माय बापा, ज्ञानदेवा माया बापा, ज्ञानदेवा
स्वामी रघुराज माऊली रघुराज राजा रघुराज माऊली रघुराज ओम राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वहं विश्वात्मक बीज मम हृदय स्थान भीमातीर्निवासी स्वामी रघुराज महाराज की जय. तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पूर्वावी ब्रह्मेची आळ. तुकोबरया ज्ञानोबरेला म्हणतात मी तुमच्या पोटाचं बाळ आहे. माझ्या सगळ्या इच्छा पुरवणं तुमचं कर्तव्य आहे. पोटा येता हरले बाबा ज्ञानदेवा माय बाबा. म्हणून तुकोबरेने वडिलांच्या विषयी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. म्हणून आज या ठिकाणी वैकुंठवाशी ऍडव्होकेट नागनाथ ज्ञानदेव रोकडे बाबा यांच्या ऋणामधून उतराई होण्यासाठी या ठिकाणी त्यांचे असणारे चिरंजीव न्यायमूर्ती राहुल नागनाथ रोकडे व या ठिकाणी श्री रवींद्र नागनाथ रोकडे या दोन्ही सुपुत्रांनी वडिलांच्या ऋणामधून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी या हरिकीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. ऐका, या वडिलांनी समाजासाठी 2 मुलं दिले. एक BSc ऍग्री करून शेती असणारी करण्यासाठी फार्मर बनवलं आणि एक न्यायमूर्ती केलं. मला या दोन्हीचा एक समन्वय सांगायचा आहे. एकाला शेती त्या ठिकाणी ज्ञान देऊन शेती करण्यासाठी त्याचं कारण आहे त्यांना माहिती आहे या देशाला शेतकऱ्याची गरज आहे. जर शेतकऱ्याच्या सगळ्याच मुलांनी नोकऱ्या केल्या तर उद्या ही शेती जर पिकली नाही तर भारत देशातल्या लोकांना उपवाशी मरावं लागेल. या भारत देशाचा आर्थिक कणा सुद्धा या शेतकऱ्यावर अवलंबून आहे. पण महत्वाचं आहे, एकदा पायानी हातानी पायाला विचारलं. हात पायाला विचारतात, अरे बाबा सगळे तुझ्याच का पाया पडतात? बाबा तुझ्याच का सगळे पाया पडतात? त्यावेळेस पायानं सांगितलं, मी जमिनीवर आहे म्हणून सगळे पाया पडतात. मी जमिनीवर आहे म्हणून. बाबांना सांगायचं होतं, मी माझं झाड एका मुलाच्या रूपानं जमिनीत लावलंय आणि त्या जमिनीत लावलेल्या झाडाची उंची न्यायापर्यंत पोहोचलेली आहे. आणि एक सांगायचं होतं की शेतकऱ्यावरच अन्याय होतोय म्हणून माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी एकाला न्याय देण्याचं काम दिलेलं आहे. म्हणून याच्या करता जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा. म्हणून अशा पद्धतीनं जाताना एकच सांगून जाईल, आपल्या पंचकृषीची उंची नुसत्या शेती करण्यानं वाढत नसते, नुसत्या उद्योग करण्यानं वाढत नसते, नुसत्या शिक्षण घेण्यानंही किंवा नुसत्या आध्यात्मिकतेनंही नाही, नुसत्या राजकीय क्षेत्रानंही वाढत नसते. सगळ्या क्षेत्रात समान कार्य करणारी लोक पंचकृषीत निर्माण झाली तरच आपली पंचकृषी उंचीवर जाईल. म्हणून इथं आलेल्या बऱ्याच वडिलांना विनंती आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली मुलं पाठवून आपल्या पंचकृषीचं नाव प्रत्येक क्षेत्रामध्ये उंचीवर नेण्याचं कार्य आज या ठिकाणी वैकुंठवाशी ऍडव्होकेट नागनाथ ज्ञानदेव रोकडे बाबा यांच्या असणाऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं एवढीच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली